भरधाव मालवाहू ट्रक दुभाजक क्रॉस करून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या विरुद्ध दिशेच्या ट्रकवर आदळला। या भीषण अपघातात एका चालकाचा पाय तुटला आहे, तर दोन्ही वाहनांचे हेड अक्षरशः चक्काचूर झाले आहेत। ही घटना रविवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव शहरातील तेराना कॉलेज नजीक घडली। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग धाराशिव शहरातून जातो। नगरपालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र ते जुना उपाळा रोड या दरम्यान महामार्गाला तीव्र स्वरूपाचा उतार आहे, त्यामुळे सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना प्रचंड वेग असतो। अशा वेळी नियंत्रण सुटून टायर फुटल्याने सातत्याने अपघाताची घटना घडत आहेत। अशा स्वरूपाची घटना रविवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास महामार्गावर धाराशिव शहरातील तेराना कॉलेजच्या समोर घडली। छत्रपती संभाजीनगरहून सोलापूरकडे निघालेल्या मालवाहू ट्रक तीव्र उताराला लागताच चालकाचे नियंत्रण सुटले। ट्रक प्रचंड वेगात असल्याने महामार्गावरील दुभाजक क्रॉस करून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या दुसऱ्या मालवाहू ट्रकवर आदळला। अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचे हेड अक्षरशः चक्काचूर झाले आहेत। यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या ट्रक चालकाचा पाय तुटला आहे, तर दुसरा ट्रक चालकही जखमी झाला आहे। या दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांची नावे समजू शकली नाहीत। माहिती मिळताच पोलिसांनी स्पॉटवर दाखल होत पंचनामा केला। या प्रकरणी सकाळी 11:30 वाजेपर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता। सोलापूरकडून निघालेला ट्रक प्रचंड वेगात होता। नियंत्रण सुटल्याने हा ट्रक दुभाजक क्रॉस करून महामार्गाच्या दुसऱ्या लेनवरील ट्रकवर आदळला। समोर ट्रक नसता तर हे वाहन सर्व्हिस रोडला लागून असलेल्या घरामध्ये घुसले असते आणि अशा वेळी मोठी हानी झाली असती।